असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. विचारमंचावर विराजमान या देशाचे नेते माननीय पवार साहेब, आमचे प्रांताध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, आत्ताच त्यांनी नुकतं अभ्यासपूर्ण भाषण केलं ते असीम सरोदेजी, आमचे उमेदवार मामा, तुमचे आमचे मामा बाळ्या मामा आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींनो आणि मातांनो, मला स्त्रियांची एवढी गर्दी बघितली की विजयाची खात्री पटू लागते. एक स्त्री येते म्हणजे अख्खं घर येतं. आणि ह्या मोदींना सर्वात कंटाळलं कोण असेल तर आमच्या भगिनी कंटाळल्या आहेत. 2014 आले तेव्हा काय म्हणाले, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. आता तर असे फटके बसत आहेत त्या महागाईचे की विचारता सोय नाही. गॅस किती होतं 2014 साली, आज किती आहे? डाळ किती होती 2014 साली? 60 रुपये 60. आज किती आहे? 200. तेव्हा आजींनी सांगितलं कोपऱ्यातनं, तुम्ही नवीन बायका बाजारात जात नाहीत, आजी जातात, ते बघा त्या आजींना बरोबर माहिती आहे. महागाईचा उच्चांक झालाय, पण आम्हाला काय फरक पडतो? मनमोहन सिंग यांचं कौतुक काय, तर 2008 साली जेव्हा जागतिक आर्थिक मंदी आली आणि क्रूड ऑइलचे भाव जेव्हा गगनाला भिडले, तेव्हा मनमोहन सिंगांनी या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर ठेवले. कारण का एकदा पेट्रोल आणि डिझेल वाढलं की सगळ्या किमती वाढतात. आपला पेट्रोल आणि डिझेलचा भाव जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइलचा भाव 130 रुपये डॉलर होता, तेव्हा आपले 60 ते 63 रुपये डिझेलचा भाव होता. त्याच्यानंतर क्रूड ऑइलचा भाव जेव्हा $30 आला, आपला पेट्रोल डिझेलचा भाव 80 रुपयावर गेला. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? की जेव्हा महाग क्रूड ऑइल होतं तेव्हा मनमोहन सिंग स्वस्तात पेट्रोल विकत होते, आणि जेव्हा स्वस्तात क्रूड ऑइल आलं तेव्हा मोदी साहेब महाग डिझेल पेट्रोल विकत होते. कारण का इकॉनॉमिक्सचा आपला काय संबंध आहे? या देशाचं 2010 साली काहीतरी 50 लाख कोटी वगैरे कर्ज होतं. आता किती माहिती आहे? 250 लाख कोटी. चौपट करून टाकलं. पैसे कुठे गेले काय कळलंच नाहीये. कुठेही स्वस्त नावाची गोष्ट नाही. आणि टॅक्सेशन तर असं वाढवलंय की ते गरीबाला कळतही नाही. शेतकऱ्यांना असं ते सांगतात की आम्ही 8,000 रुपये देतो. 8,000. तो शेतकरी बिचारा 1 लाख रुपयाचं फर्टिलायझर म्हणजे खत आणायला गेला की त्याला 18% GST बसते. म्हणजे तो किती भरतो? 1,18,000. त्या 18,000मध्ये 8,000 काढले आणि तुझ्या खिशात टाकले तरी तुझं नुकसान किती झालं? 10,000 रुपये गेले ना गरीब बिचारा शेतकऱ्याचे. असे एडं बनवतात ते लोकांना. सगळ्यावरती GST. म्हणजे तुम्हाला उद्या जयराम श्रीराम जयराम श्रीराम जयराम श्रीराम करायचं असेल, म्हणजे अंत्ययात्रा काढायची असेल, तर अंत्ययात्रेच्या शेवटच्या वस्तूवर देखील 18% GST आहे. म्हणजे जातानाही हे सरकार लोकांचं पाकिट मारतं, एवढं लक्षात ठेवा. मी सहज मित्राबरोबर जेवायला बसलो होतो हॉटेलमध्ये. अमेरिकेतनं मित्र आला होता. 4-5 वर्ष झाली होती त्याला जाऊन. GST नव्हतं तेव्हा. म्हटलं चल जाऊया.
बसलो आम्ही जेवायला. तो बाहेर ना आला होता म्हणून त्याचा आग्रह होता, मी बिल भरीन, आय विल पे द बिल, आय विल पे द बिल. म्हटलं बरं. त्याने बिल हातात घेतलं आणि म्हणाला, अरे जितेंद्र एवढं काय आहे? म्हटलं नाही, मोदींचा एक अज्ञात माणूस पण आपल्याबरोबर जेवून जातो, त्याचं बिल ते अधिकचं लावतात, त्याला GST म्हणतात. या GSTनी या कल्याण डोंबिवली मधल्या छोट्या व्यापाऱ्यांचं वाटोळं केलंय, वाटोळं. कारण का त्यांना स्मॉल चेन म्हणजे छोटी दुकानं उद्ध्वस्त करायची आहेत. हे एकदा छोटे व्यापारी गेले की हे सगळं व्यापार, रिटेल आउटलेट, मोठे मोठे मॉल, मोठे मोठे रिटेल आउटलेट जे भारताच्या गरीब नागरिकांना परवडणारच नाही, फक्त स्वप्नभरात वाटतील, ते रिटेल आउटलेट तयार करायचे आणि ते सगळे अदानी अंबानींना द्यायचे. गरीब माणूस नकोच आहे आम्हाला. गरीब माणसाच्या तोंडातलं काढायचं आणि त्या श्रीमंतांच्या घशात टाकायचं, ही प्रवृत्ती ह्या सरकारची आहे. बोलताना मोठी मोठी आश्वासनं दिली. 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 ह्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही 5 ट्रिलियन इकॉनॉमी करू. 5 ट्रिलियन जाऊन द्या, मोजायला जाऊ नका किती शून्य आहेत, हे तुम्हाला सभा संपेस तर समजणार नाही. पण त्यांनी आपल्याला सांगितलं 5 ट्रिलियन इकॉनॉमी करणार. मी सांगतो, त्यांच्यातल्या एका मंत्र्याने येऊन सांगावं की 5 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे काय असते. बरं करूया 5 ट्रिलियन इकॉनॉमी. म्हणून मी निर्देशांक बघितला की बाबा भारताचा क्रम किती आहे. तर आजच्या तारखेला भारताचा क्रम हा 149वा आहे आणि आपल्यापेक्षा वरती नेपाळ आणि बांगलादेश आहेत. भुकेचा निर्देशांक म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये भुकेले लोक किती आहेत, तर भारताचा क्रमांक 126वा लागतो. म्हणजे कुठेही नंबराची बरोबरी आपण कोणाशी करू शकत नाही. ते मोठ्या गमजा मिरवतात की मी 80 कोटी लोकांना जेवण घालतो. आम्ही फुकट जेवायला बसलोय काय? तुम्हाला कोणाला फुकट जेवण दिलं तर आवडेल का? मला हात उंचवून सांगा, आवडेल का? अरे साला, आम्ही मेहनत करणारी मराठी माणसं आहोत, घाम गळतो, लाचार करता काय आम्हाला? 80 कोटी लोकांना जेवण घालणं म्हणजे या देशाला लाचार करणं आहे. एकीकडे महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवल्यानंतर सांगितलं होतं स्वावलंबी व्हा, आणि इथे हे लाचार आणि परावलंबी करतायत. त्याचं कारण एकच, लाचार आणि परावलंबी झालेला माणूस हा हाताखाली येतो, हाताखाली. आणि जो हाताखाली येतो तो नंतर दिलेले आदेश पाळायला लागतो आणि इथेच हुकुमशाही जन्माला येते. आणि म्हणून हे सगळी तयारी करायची आहे. म्हणून मोदी महाशय हे सगळं करत असतात, फुकटचं 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 फुकटचं. आणि दुसऱ्यांनी दिलं की काय तरी त्यांनी शब्द वापरला त्याला, रेवडी रेवडी, काय माहित कुठनं शब्द सोडून आणतात. म्हणजे दुसऱ्यांनी केलं, हम करे तो वो करे तो भ्रष्टाचार और हम करे तो. त्यामुळे या देशातली एकंदर परिस्थिती, राजकीय परिस्थिती, कर्नाटकचं सरकार कसं पाडलं? आमदार फोडून. मध्य प्रदेशचं सरकार कसं पाडलं? आमदार फोडून. महाराष्ट्राचं सरकार कसं पाडलं? आमदार फोडून. गोव्याचं सरकार कसं पाडलं? आमदार फोडून. लोकशाहीची गळचेपी चालू आहे, कारण ह्यांना लोकशाहीच नको आहे. या देशातली विविधता जपली पाहिजे. या देशामधली विविधता हीच या देशाची ताकद आहे. हे ओळखणारे 2-3 माणसं या देशात जन्माला आलेली होती. एक गांधी, एक नेहरू आणि तिसरे बाबासाहेब आंबेडकर. जर या देशाला लोकशाही हवी असेल तर कुठली लोकशाही देऊची?
तेव्हा प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी होती. म्हणजे अमेरिकेत जी डेमोक्रेसी आहे त्याचा एक विचार झाला, इंग्लंडचा एक विचार झाला. पण या सगळ्यांमधनं एकत्र काढून बाबासाहेबांनी सगळ्या जागतिक संविधानांचा विचार केला, सर्व धर्म पुस्तकांचा अभ्यास केला आणि आपल्यासाठी संसदीय लोकशाही निर्माण केली. संसदीय लोकशाही का? तर गुजरातमधली संस्कृती ही आसाममध्ये नाही, आसामची संस्कृती केरळामध्ये नाही, केरळाची संस्कृती कन्याकुमारीमध्ये नाही, काश्मीरची संस्कृती ही महाराष्ट्रात नाही. ह्या सगळ्या वेगवेगळ्या संस्कृतींनी संस्कारांनी झालेला देश मात्र एकत्र आहे. त्याचा धागा विणलेला आहे, तो तुटू नये म्हणून भारतीय संविधानांचं निर्माण झालं. भारताची ओळख जगामध्ये काय आहे? कोस कोस पे बदले पाणी, कोस कोस पे बदले वाणी. वाणी म्हणजे तुमचा वाणी नाही, वाणी म्हणजे भाषा. भाषा या भारतामध्ये अनेक भाषा, अनेक जाती, अनेक धर्म असताना देखील हा भारत एक राहिला, कारण की या भारताचं संविधान एक आहे. या संविधानाने आपल्याला विणून ठेवलं आहे. आणि म्हणून हे संविधान वाचवण्यासाठी, ही संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई आहे. ही लढाई बाळ्या मामा विरुद्ध कोण आहे ते कपिल पाटील अशी नाही आहे. ही लढाई भारताचे लोक विरुद्ध भाजप आहे. कारण का मी भारताचा लोक, आम्ही भारताचे लोक म्हणजे संविधान, म्हणजे आमचं संविधान धोक्यात येतं आहे, याचा अर्थ भारताचे लोक धोक्यात येत आहेत आणि आम्हाला संविधान वाचवायचं आहे. या संविधान वाचवण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला, हुकुमशाही टाळण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला ज्यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला, महाराष्ट्राचे 2 प्रतिभावंत नेते उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले, ते एक शरद पवार आणि दुसरे उद्धव बाळासाहेब ठाकरे. मातोश्रीवरती घात केला, पवार साहेबांवरती हल्ला केला. या अशा माणसांना घरी बसवण्यासाठी आपल्याला मतदान करावं लागेल. तुमच्या माझ्या मामाला निवडून आणावं लागेल. मामा म्हणजे आपला घरचा माणूस होतो. आपण माहिती काय म्हणत लहानपणी गाणं, जुग जुग जा आणि नगाडी, फुलांच्या रेषा हवेत जाडी, पळती जाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. आपल्याला सगळ्यांना मामाच्या गावाला जायचं आहे आणि मामाला दिल्लीला पाठवून आपण त्याच्या गावी जाऊया. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.